मित्रांनो, आपण एखाद्या मंदिरात जातो, तिथं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला प्रसाद दिला जातो। तो प्रसाद आपल्यासाठी खूप पवित्र असतो। त्या प्रसादाचा आदर आपल्या मनात खूप मोठा असतो। तो प्रसाद ग्रहण करणं हे आपण आपलं भाग्य समजतो। पण तुम्हाला जेव्हा कळतं की एखाद्या ठिकाणच्या प्रसादात जनावरांची चरबी, माशांचं तेल आहे, तेव्हा तुमचं रक्त खवळतं, तुमचा राग अनावर होतो। तुम्ही म्हणाल, तू वेडा झाला की काय? प्रसादात असल्या गोष्टी असतात का? तू देवाच्या प्रसादाबद्दल असं बोलू तरी कसं शकतो? पण मित्रांनो, हे मी नाही बोलते, हे बोलताय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू। चंद्राबाबू नायडूंनी असा दावा केला की तिरुपती बालाजी मंदिरात प्रसादाचे जे लाडू मिळतात ना, त्या लाडूंमध्ये मागच्या म्हणजे जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात जनावरांची चरबी आणि माशांचं तेल वापरलं गेलं होतं। चंद्राबाबू नायडू यांनी हा दावा एका रिपोर्टच्या आधारावरती केलाय। तर काय आहे हा रिपोर्ट? या रिपोर्ट मध्ये नक्की काय आहे? हा रिपोर्ट बनवला कोणी? पवित्र समजल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये कोणी आणि का भेसळ केली? याचा आंध्र प्रदेशच्या आणि संबंधित देशाच्या राजकारणावर नक्की काय परिणाम होणार? चला, तुमचा भाऊ आज याच विषयावरती बोलणार आहे। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका। आंध्र प्रदेश मधील तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे। देशातील सगळ्यात मोठ्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे। इथे दरवर्षी जवळपास 3 करोड भाविक दर्शनासाठी येतात। म्हणजे दिवसाला 82,000 भाविक या मंदिरात दर्शन करतात। प्रसाद म्हणून इथे दिवसभरात 3.5 लाख लाडू बनवले जातात। हे लाडू गाईच्या शुद्ध तुपापासून बनवले जातात। पण याच प्रसादाच्या लाडूंवरती आता प्रश्नचिन्ह उभं राहिले। तर घडलं असं की या जून महिन्यात आंध्र प्रदेश मधील विधानसभा निवडणुका झाल्या। यामध्ये YSR जगनमोहन रेड्डी यांचं सरकार पडलं आणि चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष सत्तेत आला। यानंतर 9 जुलैला तिरुपती बालाजी मंदिर बोर्डने तुपाचे सॅम्पल्स गुजरात मधील NDDB काप लिमिटेड या लॅबला तपासणीसाठी पाठवले। या लॅबचा रिपोर्ट 16 जुलैला आला आणि या रिपोर्ट मध्ये जे होतं ते संबंधित देशातील भाविकांच्या भावना दुखवणार होतं। या रिपोर्टनुसार तुपामध्ये भेसळ आढळली। राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डची फूड लॅब काल्पने सांगितलं की जनावरांची चरबी आणि फिश ऑइल म्हणजेच माशाच्या तेलापासून बनवलेल्या तुपात प्रसादाचे लाडू बनवले जात होते। या प्रकारानंतर 22 जुलैला तिरुमला तिरुपती मंदिर ट्रस्टची मीटिंग झाली। या मीटिंगच्या दुसऱ्या दिवशी परत या तुपाचे सॅम्पल घेतले आणि तपासणीसाठी पुन्हा एकदा लॅबला पाठवले गेले। या सॅम्पलचे रिपोर्ट या 18 सप्टेंबरला आले। या रिपोर्ट नंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी आधीच्या जगनमोहन सरकारवरती आरोप लावले की आधीचं सरकार हिंदूंच्या आस्थेसोबत खेळलं आहे। मंदिराच्या पवित्रतेला आधीच्या सरकारने ठेच पोहोचवली आहे। चंद्राबाबू नायडू म्हणाले की आमचं सरकार आल्यानंतर हे सर्व आम्ही थांबवलं। 18 सप्टेंबरला जे रिपोर्ट आले त्यात पण लाडू ज्या तुपात बनवले जातात ना, त्यात माशांचे तेल, प्राण्यांचे तळवे, डुकराची व इतर प्राण्यांमध्ये असलेली चरबी आढळली। त्यात तुरटी सुद्धा मिसळली गेली होती। यासोबतच या लाडूंमध्ये सोयाबीन, सूर्यफूल, ऑलिव्ह, रेपसीड, फ्लेक्सीड, गव्हाचे जंतू, कापूस बियाणे, नारळ आणि पाम कर्नल फॅट, पाम ऑइल आणि बीफ म्हणजे गायीची चरबी सुद्धा यात आढळली। विचार करा, त्या गायीला आपण पवित्र मानतो तिची चरबी या प्रसादाच्या लाडूंमध्ये होती। तिरुपती बालाजी मंदिरात लाडू तयार करण्यासाठी जी यंत्रणा आहे ती आंध्र प्रदेश सरकारद्वारा दर 2 वर्षांनी जी समिती स्थापन केली जाते त्याद्वारे नियंत्रित केली जाते। या समितीचं नाव आहे तिरुमला तिरुपती देवस्थानम। ही समिती प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी सर्व साहित्य खरेदी करते। मग हे लाडू ठरलेल्या किमतीत भाविकांना विकले जातात। या लाडू बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे गावठी शुद्ध तूप आणि या तुपातच भेसळ होती। पण मंदिर समितीला हे तूप नक्की पुरवत कोण होतं? तर गेल्या 50 वर्षांपासून कर्नाटक दूध महासंघ म्हणजे KMF मंदिर समितीला सवलतीच्या दरांमध्ये शुद्ध गावठी तूप पुरवत होते। 2023 मध्ये KMF ने कमी रेटमध्ये तूप पुरवठा करण्यास मंदिर समितीला नकार दिला। त्यानंतर तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारने 5 वेगळ्या कंपन्यांना तूप पुरवण्याची जबाबदारी दिली। नंतर नवं सरकार आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत आलं व लॅब टेस्टिंगच्या आलेल्या रिपोर्टमुळे पुन्हा तुपाचं सप्लाय करण्याची जबाबदारी KMF कडेच देण्यात आली। KMF ही कंपनी नंदिनी या ब्रँडचं तूप सप्लाय करते। ऑगस्ट 2023 मध्ये जेव्हा जगनमोहन रेड्डी सरकार सत्तेत होतं तेव्हा KMF या कंपनीचे अध्यक्ष भीमा नाईक यांनी असा आरोप लावला होता की मंदिर समिती आता ज्या कंपन्यांकडून तूप खरेदी करते त्या तुपाची क्वालिटी कमी आहे। या आरोपांवर मंदिर समितीने उत्तर दिलं की आम्ही ज्या कंपन्यांकडून गाईचं तूप खरेदी करतो त्या कंपन्यांकडून टेंडर भरून घेतो। ज्याची प्राइस कमी आणि क्वालिटी चांगली असेल त्यालाच आम्ही टेंडर देतो। तसंच KMF ही कंपनी या टेंडर प्रक्रियेच्या कोणत्याच नियमात बसली नाही आणि याआधी जेव्हा KMF कडे ही ऑर्डर होती तेव्हा त्यांनी कितीतरी वेळा ऑर्डर वेळेवरती पूर्ण केलेली नाही, म्हणून त्यांच्याकडून आम्ही ही ऑर्डर काढून घेतली। या सगळ्या प्रकरणानंतर ॲडव्होकेट विनीत जिंदल यांनी गृह मंत्रालय व DGP आंध्र प्रदेश यांना तक्रारीचं एक पत्र पाठवलं। तसंच माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व तिरुपती मंदिरात लाडूसाठी तूप पुरवणारे कॉन्ट्रॅक्टर यांच्या विरोधात ऍक्शन घेण्याची मागणी या तक्रारीमध्ये केली। या सर्वांविरोधात भारतीय न्याय संहितानुसार कलम 152, कलम 192, कलम 196
कलम 298 व कलम 353च्या अनुसार FIR दाखल करण्याची व जगनमोहन रेड्डी व बाकीच्या लोकांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम म्हणजेच NSA लावण्याची मागणी यात केली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर देशात राजकारण तापलंय। भाजपने तत्कालीन जगनमोहन सरकारवरती हल्लाबोल केलाय। बीजेपीचं असं म्हणणं आहे की मागच्या सरकारने तिरुपती मंदिर बोर्डवर हिंदू नसलेल्या काही लोकांच्या नियुक्त्या केल्या, ज्याच्यामुळे आपली हिंदू परंपरा धोक्यात येत आहे। तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून लाडू देण्याची परंपरा ही 18व्या शतकात सुरू झाली होती। 2009 मध्ये या लाडूंना जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे GI टॅग देण्यात आला। म्हणजेच तिरुपतीच्या लाडूंना विशेष महत्व आहे। हे लाडू फक्त तिरुमला वेंकटेश्वर मंदिरामध्येच तयार होतात। GI टॅग म्हणजे तिरुपतीचे लाडू हे गुणवत्तापूर्ण व सुरक्षित आहेत असं सिद्ध होतं। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावरती लावण्यात आलेले हे आरोप त्यांनी फेटाळले आहेत। काँग्रेसने सुद्धा या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणात पुढे जे होईल, जे सिद्ध होईल ते होईलच, पण अशा प्रकारे खरंच जर घडत असेल तर हे भाविकांच्या भावनांशी खेळणं आहे। अहो, जर देवाच्या प्रसादामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही विचार करा, देशाच्या सरकारी यंत्रणांमध्ये किती भ्रष्टाचार होत असेल।